मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। मी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीची गुळाची लापशी कशी बनवतात ते आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हा गव्हाचा भरडा घेतलाय आणि तो कुठल्याही किराणा दुकानात अवेलेबल असतो, तर तुम्ही हा विकत पण मागवू शकता किंवा हा घरी पण बनवता येतो। तर गव्हाचा भरडा घेताना आपण 2 कप गव्हाचा भरडा घेतलेला आहे। तुम्ही कुठलेही माप घेऊ शकता। त्या मापाने ज्या मापाने आपण गव्हाचा भरडा घेतलाय त्याच प्रमाणात गूळ घ्यायचा आहे। त्यासाठी आपण मोजून घ्यायचा आहे गव्हाचा भरडा। चला तर मग आता आपण याला थोडंसं लालसर असं भाजून घेऊया। आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे। आता आपण हे थोडंसं असं भाजून घेणार आहे। तर भरडा भाजताना मी आता गावरान तूप घालते, याच्यामध्ये 2 चमचे घालायचे आहे। त्याच्याने पण भरडा छान असा खमंग भाजली जातो आणि टेस्ट पण छान लागते। आणि भरडा अगोदर मी धुवून घेतलेला आहे आणि तो छान असा सुकवलेला आहे, तर तुम्ही अगोदर धुवून घ्या, त्याच्याने भाजताना पण आपल्याला लवकर भाजले जातो। आता तुम्ही पाहू शकताय आपला भरडा असा सफेद सफेद असे दाणे दिसायला लागले, म्हणजे हा भाजत आलाय। आता छान असा कलर त्याचा चेंज होतोय कलर। आता तुम्ही पाहू शकताय मस्त आपला भरडा भाजून झालेला आहे। आता मी याला काढून घेते, कप्प्यामध्ये ओतून घेते। तर आता 2 कप आपण भरडा घेतला होता, छान असा लालसर भाजून घेतलाय तुपामध्ये आणि आता मी याला 2 कप असल्यामुळे 4 कप पाणी घालणार आहे आणि मग आपण त्याला कुकरमध्ये 4 शिट्ट्या घ्यायच्या। तर शक्यतो पाणी मोजूनच घ्या। आता याला 4 शिट्ट्या काढून घेऊया। आता कढईत मी गावरान तूप घातलेले आहे 2 चमचे आणि आता मी त्याच्यामध्ये हे बदामचे काप आहे आणि ही किसमिस आहे, तर आता आपण याच्यात रोस्ट करून घेणार आहे, म्हणजे त्याच्याने पण छान टेस्ट लागते लापशीला। आता आपण हे छान असे लालसर तळून घ्यायचे। आता मी हे काढून घेते एका डिशमध्ये। बघू शकताय की आपण भरडा मस्त असं 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या आणि मस्त असं मोकळे मोकळे दाणे असे छान असे शिजले मऊ छान। आता हा उकडून झालेला आहे। आता याला आपण एक तुपामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे गूळ टाकून। आता गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस मीडियम ठेवा। आता मी त्यात गावरान तूप टाकते 2-3 चमचे। आता तूप थोडंसं असं गरम झाले आणि आता मी त्याच्यात हा भरडा टाकते उकडलेला। आता आपण 2 वाट्या भरडा घेतला होता, तर 2 वाट्याच आता गूळ घेतलाय। तो गूळ हा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि सॉफ्ट गूळ असल्यामुळे त्याची असं सहज अशी पावडर तयार झालेली आहे। तर आता आपण हे डायरेक्ट याच्यामध्ये घालणार आहे आणि छान असं विरघळून घ्यायचं आहे। आता गूळ घातल्यानंतर हे छान असं एकसारखं 5 मिनिटं छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ असा मेल्ट करून घ्यायचा आहे। आणि गरम गरम हे भरडा असल्यामुळं हे गूळ लगेच त्याच्यात मेल्ट होतो। एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे। तर गूळ पूर्ण असा मेल्ट होत आलाय, आता तुम्ही पाहू शकताय। आता या स्टेपवर गॅस मीडियम ठेवलेला आहे आपण आणि आता याच्यात ड्रायफ्रूट टाकते, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। हे मी ओलं नारळ घेतले आणि ते पण असं तुपातून परतून घेतलंय आणि बदाम आणि किसमिस आता हे याच्यात घालायचं आहे। 1 टेबलस्पून इलायची घालते आणि थोडंसं जायफळ। जायफळाने पण टेस्ट छान लागते। आता हे सगळं असं छान मिक्स करायचं आहे। कलर पण छान आलाय, तुम्ही पाहू शकताय। आणि गूळ हा ऑर्गेनिक वापरलाय मी। असंच 5 मिनिटं एक असं वाफ घ्यायची आहे। आता 5 मिनिटं झाली आहे, आता आपण चेक करूया। मस्त छान अशी वाफ आली आहे, तुम्ही पाहू शकताय।
कलर पण सुंदर आलाय. आता ही आपली लापशी तयार आहे. तर तुम्ही पाहू शकताय मस्त आपली लापशी गुळाची तयार आहे. आता त्याच्यासाठी गार्निशिंगसाठी मी ओलं खोबरं असं किसून घेतलंय. अशा पद्धतीने तुम्ही सर्व करा आणि ट्राय करा. आणि अन्नपूर्णा किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.